हॅलो एव्हरीवन, मी गणेश अगुंडे माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण पिंपरी चिंचवड येथील भोसरी या ठिकाणी सालासर हनुमान मंदिर या मंदिराला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत। सध्या आता ट्रेंडिंगला चाललं होतं इंस्टा रील्सवरती। हे मंदिर म्हणजे आता जस्ट स्थापन झालं आहे जानेवारी महिन्यात 2024 मंदिर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। मंदिर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मोठा असा परिसर या मंदिराचा। आतमध्ये श्रीराम लक्ष्मण सीताचं जे जुनं मंदिर आहे जे आता दिसतंय, वडाचं झाड आहे जे समोर मंदिर दिसतं तेच आता सध्या नवीन मंदिर आहे। गाडीचे पार्किंग केल्यानंतर हे जे जुनं मंदिर आहे हे राम लक्ष्मण सीता यांचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर हे छोटंसं असं हनुमानाचं मंदिर आहे। सालासर बालाजी हे मंदिर म्हणजे ॲक्च्युली माझ्यासाठी पहिल्यांदाच मी ह्या मंदिराला व्हिजिट करतो आहे। म्हणजे जे माझ्या डोक्यात आलेलं होतं की सालासर हनुमान मंदिर म्हणजे नक्की काय, जी हनुमानाची जी मूर्ती असते जी मी लहानपणापासून बघत आलेलो आहे, जी एक केशर रंगाची मूर्ती असते म्हणजे तेच एक्सपेक्ट केलं होतं। पण इथे आल्यानंतर जी मूर्ती दिसली मला म्हणजे ना मूळचे दाढी जी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर हे मंदिराची म्हणजे काही हिस्ट्री आहे जी काही मी थोडी सर्च केल्यानंतर माहिती पडलं। जे राजस्थानमध्ये सालासर ह्या ठिकाणी सालासर धाम म्हणून पण एक खूप मोठं असं मंदिर फेमस आहे राजस्थानमध्ये, तर त्याचीच ही एक प्रतिकृती म्हणू शकतो आपण। सालासर हनुमानाची मूर्ती म्हणजे हनुमानाचे जे दुसरं रूप होतं ते माझ्यासाठी म्हणजे पहिल्यांदाच ही असं माहिती पडलं की म्हणजे लहानपणापासून जी आपण मूर्ती बघत आलो हनुमानाची कशी मूर्ती ती प्रकारची ही मूर्ती थोडीशी तुम्हाला डिफरंट बघायला मिळेल। तर तुम्ही आजूबाजूला असा पिंपरी चिंचवडमध्ये तर तुम्ही ह्या सालासर हनुमान मंदिराला नक्की व्हिजिट करा। हे राम लक्ष्मणचं मंदिर होतं, त्याच्याच अपोजिट साईडला आपला एक छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे। तुम्ही बघू शकता छोटंसं असं हे मंदिर आहे। मंदिराचं जे लोकेशन जर सांगायचं झालं तर हे भोसरी MIDC एरिया, जो भोसरीचा MIDC एरिया तर MIDCमध्ये हे मंदिर आहे लोकेशन। हे छोटंसं असं ही हनुमानाची मूर्ती आहे। जी मूर्ती तुम्हाला दिसते ते अशीच सर्वांना एक्सपेक्टेड असते जी पहिल्यापासून आपण बघत आलो। हा एका हातामध्ये गदा आहे जी केशरी रंग आहे, बघू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक शेअर करू शकता। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब माय चॅनल। जर काही गोष्टींमध्ये मला तुम्ही काही सजेस्ट करू शकता किंवा काही रेकमेंडेड करू शकता। जर तुम्ही ह्या मंदिराला अगोदर व्हिजिट केला असेल किंवा इफ यू नो अबाउट की सालासर हनुमानाची काही अजून माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। काही माझ्या व्हिडिओजमध्ये काही तुम्हाला प्रोज अँड कॉन्स म्हणजे काही छोटे मोठे दिसत असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता। मी याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितले की हाव आय शूट माय व्हिडिओज वगैरे, तर आय ट्राय माय बेस्ट, मी एवढंच सांगू शकतो। इथे नवीन मंदिराच्या इथे तुम्हाला एक स्तंभ दिसतो त्याच्यावरती राम लिहिलेलं आहे। मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर दिसतं, छोटंसं मंदिर पण खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह हे मंदिर आहे। वरती जाण्यासाठी असं संगमरवरी जे मार्बल्स आहेत त्याच्यावरती सीड्या आहेत। मंदिराचे जे पिलर्स आहेत त्याच्यावरती डिझाईन्स वगैरे खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत। दोन्ही बाजूला 2 हत्ती आहेत, बघू शकता। खूप सुंदर असं हे मंदिर आहे, तर नक्की मी सजेस्ट करेन सर्वांना की एकदा तरी तुम्ही ह्या मंदिराला व्हिजिट करा। मंदिराचे तुम्ही पिलर्स वगैरे बघू शकता, असे सुंदर असे डिझाईन्स वगैरे केलेले आहेत। वरती मंदिराचे इथे काही स्टॅच्यूज वगैरे लागलेले। मंदिराची माहिती वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। मंदिर सुंदर ही मी असं यासाठी म्हणतो की काही मंदिरं ही अशी असतात की म्हणजे ना नीट क्लीन जी स्वच्छता आपण बोलतो, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर कोणतंही मंदिर वगैरे जे स्वच्छ क्लीन असेल तर आतमध्ये गेल्यानंतर जे तुमचं मन प्रसन्न होतं ते याच्यामुळेच होतं। तुम्ही बघू शकता एंट्रन्सवरती पण खूप असे डिझाईन्स वगैरे आहेत। गणपतीची मूर्ती आहे। मंदिर आतूनही खूप सुंदर असं हे मंदिर आहे। आतून विविध देवी देवतांचे आतमध्ये स्टॅच्यूज आहेत। आतमध्ये आल्यानंतर सुंदर हे मार्बल तुमचं अट्रॅक्ट करतं। जी समोर दिसते ती सालासर हनुमानाची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही।
आणि बाजूला जे म्हणजे आतमध्ये जे गाभारा म्हणू शकतो त्याच्यामध्ये हनुमानाची मूर्ती आणि जी सभा मंडप आहे याच्यावर काय बाकीच्या देवी देवतांची मूर्ती आहे. तर तुम्ही ही हनुमानाची मूर्ती जर कुणी अगोदर पहिले बघितलं असेल तर प्लीज नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. इथे श्री दत्ताची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्माई आहे, गणपतीची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तर मी सर्वांना सजेस्ट करेन की प्लीज नक्की एकदा तरी ह्या मंदिराला व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये येऊन विचारू शकता. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.